Ram Krishna Hare Thank you.
मुखे नाम हाती मोक्ष, मुखे नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची बहुतांची बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी भस्म दंड नलगे काठी, तीर्थ आटी भ्रमण, वैष्णवांचा मान खरा, तुरतुरा वस्तुशी तुका म्हणे आड काठी, नाही भेटी देवाची, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी. महायोग पीठे तथे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनंद्रहि, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता, मुक्ताबाई नमो त्रिभुवन. त्रिभुवन पावनी आद्यत्रे जनने देवाची, प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम, कभी तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम. भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम पुएक, इनके पदवंदन करू ना सतविघ्न अनेक. प्रथम गुरु को शीश नमाओ.
धीरं वाजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरील या वारकरी संतांच्या मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भूतांची वैष्णवांचा माल करा. तूर तुरा वस्तूशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग. साम्राज्य चक्रवर्ती साधकांचा मायबाप योग्यांची माऊली समाधी धन पंढरीनाथाचे प्राणसखा विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज यांना मान्य असणारे संत श्रेष्ठ वैराग्यवरिष्ठ भक्तिनिष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 4 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज तुम्हाला सर्व जीवांना जे हवंय त्याच्या प्राप्तीचा उपाय या अभंगातून सांगतात. प्रत्येकाला हवं ते म्हणजे आपला आनंद, आपलं सुख. प्रत्येकाला आनंद हवाय आणि प्रत्येक जण तो प्रयत्न करतो त्याच्यासाठी. कुठेतरी असणारा गृहस्थ तुकाराम महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणतो, महाराज मी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, प्रयत्न करतो, परंतु मला जे पाहिजे ते मात्र मिळत नाही. ते मिळावं म्हणून मी प्रयत्न करतो पण मिळत नाही. ते काय केलं म्हणजे मला मिळेल सांगा ना महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, तुला पहिल्यांदा असं सांग तुला काय हवं ते सांग. म्हणे सुख. बरं सुख हवं आहे, मग तुला परमनंट हवं आहे का टेम्पररी हवं आहे? कुणालाही परमनंट आवडतं, टेम्पररी आवडत नाही. मग परमनंट सुख मला पाहिजे. मग तुला जर परमनंट सुख पाहिजे असेल त्या सुखाला पारावा राहते असं सुख ते मी पुढे सांगणार आहे. ते सुख जर तुला पाहिजे असेल त्याला म्हणतात अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःख निवृत्ती आणि आनंद प्राप्ती. सुख प्राप्ती नव्हे, आनंद प्राप्ती. ही आनंद प्राप्ती म्हणजे त्याला म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये त्याला मोक्ष म्हणतात. तो मोक्ष जर पाहिजे असेल तुला तर एक कर, तू त्या भगवंताचं नाम मुखामध्ये घे. तुला हातामध्ये मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही असं पहिल्या चरणात सांगतात. मुखी नाम हाती मोक्ष. मुखामध्ये नाम किंवा हातामध्ये मोक्ष. याला पुरावा ऐशी साक्ष भूतांची अनेकांची उदाहरणे अनेक पुरावे देईन तुला. फक्त तू नामस्मरण कर. म्हणजे महाराज नामस्मरणाने मोक्ष मिळतो म्हणे. हो, हे मला पटत नाही, मी पुढे सांगणार आहे. नामस्मरणाने जर मोक्ष मिळतो, एवढा सोप्या साधनाने मोक्ष मिळतो, तो हा माल आहे तरी कुणाचा? तो माल कुणाचा आहे? तुकाराम महाराज म्हणतात तो माल आमच्या वैष्णवांचा आहे. दुसऱ्या चरणात सांगतात वैष्णवांचा माल करा तुरतुरा वस्तूशी. आमचा वैष्णवांचा माल करा. तुरतुरा म्हणजे त्वरित आणि तो प्राप्त होत असतो. वस्तू म्हणजे परमात्मा, आत्मा, मोक्ष, सम्यक ज्ञान, ब्रह्मप्राप्ती हे प्राप्ती शब्द आहे. वस्तू म्हणजे हा नुसती वस्तू आपण ती म्हणतो नाही, हा मोक्ष रूपी आनंद असणारा मोक्ष तो मिळतो. ते आमचा असणारा वैष्णवांचा माल तो खरा आहे आणि ती वस्तू प्राप्त होते. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. म्हणजे महाराज ती वस्तू तो मोक्ष ते आनंद ते सुख ऐकायला येतं का नाही? मग ऐकायला येतं ना. आम्हाला पटत नाही. महाराज म्हणतात अरे बाबा मोक्ष मिळतो, त्या माल प्राप्ती करण्यासाठी काही करावं लागेल. इकडे लक्ष द्या. काही घ्यावं लागेल. म्हणजे काय घ्यावं लागेल? काहीतरी साधन. म्हणजे काय? भस्म, काठी, तीर्थयात्रा तुकाराम महाराज म्हणतात त्या करण्याची गरजच नाही. तिसऱ्या चरणात सांगतात भस्म दंड न लगे काठी तीर्थ आटी भ्रमण. भस्म लागत नाही, दंड लागत नाही, काठी लागत नाही, तीर्थयात्राचंही काम नाही. असा माल तो आमचा वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. महाराज तुम्ही लाख सांगितलं पण आम्हाला पटत नाही.
मोक्ष हा असणारा अत्यंतिक दुर्लभ असणारा वस्तू आहे, दुर्लभ आहे. परमात्मा मिळणं दुर्लभ आहे आणि एवढ्या सोप्या साधनाने तो मोक्ष मिळेल हे मला पटत नाही, आम्हाला पटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तू निष्ठा ठेव, विश्वास ठेव आणि निष्ठेने तू जर नामस्मरण केलं, चिंतन केलं तर देवाच्या पेटीला, देवाच्या प्राप्तीला अडथळा नाहीच, कुठलाच अडथळा नाही असं शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या भेटीला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. असा मार्ग तो आमच्या वैष्णवांचा आहे. वैष्णवांचा मार्ग करा तुरतुरा वस्तूशी. आपला भंगाचा भारत संपला, कीर्तन आटोपलो, जय हरी पंजा घरी ठळ ठळ. रोजचा कार्यक्रम, रोजचा प्रवास चालू आहे ते सांगावं लागते 3-3 आणि जय विठ्ठल करतो. आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे लवकर आटोपण्याचं. 25 डिसेंबर 2007 या वर्षी माझी बायपास सर्जरी झालेली आहे. बरगड्या तोडून पायाची व्यान टाकलेली आहे. डॉक्टरांनी सांगितलं जास्त